आजचा दिवस आमच्या नावावर करणार असं मनातल्या मनात त्यांनी ठाण मानलेलं आहे. मात्र संघ जो समोर आलेला आहे तुमचा तो कुठेही कमी नाही. आज तिन्ही सामने त्याने एकतर्फी अवस्थेत जिंकलेले आहेत. आता जर आपण बघितला तर 44 धावांचा पाठलाग सहज पूर्ण केला त्यांनी. त्याआधीच्या सामन्यात 51 धावा 3 षटकात पार केल्या होत्या आणि पहिला सामना अगदी सहज जिंकला होता. अशा रीतीने वडूनगरचा संघ, विक्रमसोट वडूनगर संघ आज पूर्णपणे जोशात आहे, इन फॉर्म मध्ये. खास करून महेश काबूकर यांनी तिन्ही इनिंग चांगल्या खेळलेल्या आहेत आणि तिन्ही सामन्यात चांगली गोलंदाजी केलेली आहे. आज उत्कृष्ट खेळाडू आजच्या दिवसातील हा किताब सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. तर नक्कीच महेश काबूकर यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंगला 26 धावा नाबाद. त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये इथे सन्माननीय अनिलजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होतंय. संध्याकाळच्या सत्रात, अंतिम सत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघूया पहिलं षटक. पुन्हा तोच गोलंदाज महेश काबूकर आणि हलक्या हाताने चेंडूला लेट कट केले. विनायक पाटील तिथे आहे, ते शॉर्ट थर्ड मॅन वरून येतोय. चांगली फेकी, एकच धाव. गावदेवी पिंपळगार संघाचे जर सर्वात मोठे फॅन म्हणाल तर कमलेश पाटील. कुठेही मॅच असू दे, रेग्युलरची असू दे की 40+ असू दे, दाखल झालेलेच असतात, हजर असतातच. ज्या दिवशी सामना असतो त्या दिवशी मात्र सर्व काम ठप्प ठेवून मैदानावर हजर असतात कमलेश पाटील. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. महेश काबूकर डावखुरा फलंदाज. भोलेनाथ हो हो पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग होतो. हेच वैशिष्ट्य आहे महेश काबूकर यांचं. कधी आउट स्विंग, कधी इन स्विंग. डावखुऱ्या फलंदाजाला आउट स्विंग करतो, उजव्या हाताच्या फलंदाजाला इन स्विंग, त्यानंतर कधी कधी उजव्या हाताच्या फलंदाजाला सुद्धा आउट स्विंग करतोय. कुठला चेंडू कुठल्या पद्धतीने हाताले सांगता येत नाही. इथे मात्र अतिशय वेगाने चेंडू, इथे खराब क्षेत्ररक्षण. श्याम चौगुले मला तर वाटते तिथे आहेत आणि चेंडू सीमा पार जाईल चौकारासाठी. आमचे परममित्र मनोज ठाकरे, त्यानंतर सौरभ पाटील, एक युवा समालोचक, चांगला आवाज आहे त्यांचा, भरदस्त असा आवाज. त्यानंतर गुणलेखक अल्पेश गायकवाड, एक ज्येष्ठ गुणलेखक. त्यानंतर आपले एक्सपर्ट स्कोरर, कॉम्प्युटर ऑपरेटर सूरज म्हात्रे. घाई करा, घाई करा. सर्व कॅमेरामॅनचंही तितकंच योगदान आहे इथे. प्रतिक्षण चांगल्या रीतीने ते टिपतात. तिथे मात्र काय झालंय, तिथे धावचीची संधी होती, यष्टीची संधी धावचीच्या स्वरूपात आली होती, कारण खूप पुढे सरकले होते फलंदाज आणि यष्टीरक्षकाने मध्ये लांबूनच यष्ट्यांवर चेंडू आदळला होता. मात्र हिट झालेला नाहीये. पुन्हा एक आउट स्विंगचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक चेंडू परिवर्तन करतोय महेश काबूकर आणि म्हणूनच तर त्याला यश आलेलं आहे. दोन्ही संघाची गोलंदाजी उत्तम दर्जाची. गोट्या प्रतिस्पर्धी संघाचा इन्फॉर्ममध्ये काल उत्कृष्ट खेळाडू त्यांनी पटकावला पूर्ण दिवसभरातून. म्हणजे या दोन खेळाडूंवर पूर्ण नजरा असतील या स्पर्धेत. जेवढे खेळाडू खेळतायत आणि जेवढे प्रेक्षक बघतायत ती स्पर्धा, त्या सर्वांचे. महेश काबूकर डावखुरा फलंदाज. भोलेनाथसाठी ते मात्र एकेरी धाव, फक्त स्ट्राईक रोटेट झालेली आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता, थोडासा धसका घेतला त्या स्विंग होणाऱ्या चेंडूंचा. सीधी उंगली से घी निकलता नहीं, इसलिए टेढ़ी करने का प्रयास, मात्र कुठल्या प्रकारे मोठा फायदा झालेला नाही. महेश काबूकर यांचा जर बाबतीत विचार केला आपण तर पहिल्या इनिंगला 26, दुसऱ्या इनिंगला 37, तिसऱ्या इनिंगला 22, एकंदरीत 85 धावा त्यांच्या नावावर आहेत. म्हणूनच आजच्या दिवसातील उत्कृष्ट
खेळाडू इथे मात्र फुलटॉस चेंडू, खराब चेंडूला दिशा दिली. जितेंद्र धुमाळे तिथे पोहोचू शकत नाही. चेंडू जाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर, चौकार. दहा बिनबाद 10. पहिलं षटक समाप्त. आपण जर विचार केला वडूनगर संघाच्या गोलंदाजीचा तर त्यांचा क्रम ठरलेले आहेत. महेश काबूकर, जितेंद्र धुमाले, वीरू पाटील, त्यानंतर गोविंद. गोविंदच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये श्याम चौगुले यांनी धुरा सांभाळली होती आणि त्यांनी मात्र दाखवून दिलं की मला कधीही तुम्ही खेळपट्टीवर चेंडू सोपवा, माझं 100% योगदान असेल. 3 विकेट आणि फक्त 3 धावा खर्ची घातल्या होत्या. त्या बलावर त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता पहिल्या सामन्यात. मात्र तरीही ते नाराज नाही बघा. पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन गोविंद आल्यानंतर स्वतः त्यांनी सांगितलं की नाही, गोविंदकडे चेंडू सुपूर्द करा. याला म्हणतात सांघिक क्रिकेट. दीपक चौगुले यांनी याआधी कालीराम देवलीकर यांना सांगितलं की तुम्ही एक सामना खेळा, तुम्ही चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर स्वतः मैदानात उतरले. म्हणजे आलटून पालटून प्रत्येकाला संधी दिली जाते विक्रम स्पोर्ट वडूनगर संघामध्ये. तर गावदेवी पिंपळकर हाही संघ सांघिक कामगिरी करतोय चांगली. उजव्याच्या खूपच बाहेर विक्रम नाईक पंच सांगतात की अवांतर 1 धाव आहे वाईटच्या स्वरूपात. पिंपळगर संघाची जमेची बाजू त्यांचे पाठीराखे असंख्य आलेले आहेत त्यांचा हौसला वाढवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी. मात्र जेव्हा पाठीराखे असतात तेव्हा खेळाडू दडपणातही असतात, थोड्या अतिरिक्त दडपणातही असतात चांगल्या कामगिरीसाठी. जितेंद्र धुमाले इथे क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जसे वैशिष्ट्य आहे महेश काबूकरचं, चेंडू स्विंग करतात, तशी ओळख आहे जितेंद्र धुमाले यांची की चेंडू पडल्यानंतर खाली राहतात, उंची घेत नाही. आणि सर्वांना त्यांच्या गोलंदाजीची ओळख ही आहे. समजत नाही फलंदाजांना कशा रीतीने गोलंदाजी होते. प्रत्येक गोलंदाजी काही ना काही एक खासियत असते जे परस्परांना माहीत असते, प्रत्येक फलंदाजाला माहीत असते. ओव्हर द विकेट जितेंद्र धुमाले. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. अनिल जोशी तेथे आहेत, जोपर्यंत येईल लॉंग लेगवरून तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का? हा, दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, दोन्ही बाबतीत दोन्ही संघ तुल्य बल्ले आहेत. कोणीही भाकीत करू शकत नाही की कुठला संघ आज इथून बाहेर निघेल, विजयी होईल. जितेंद्र धुमाले डावखुरा फलंदाज. भोलेनाथसाठी इथे मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न. गोविंद तिथे आहेत, मात्र थोडीशी तिथे फंबलिंग पाहायला मिळाली धावचीच्या स्वरूपात. पहिला हादरा बाद होऊन परत फलंदाज भोलेनाथ. डीजे काल शेतकऱ्यांची हॅट्रिक मारलेला हा फलंदाज मैदानावर दाखल होतोय. भरत आलाय परत. कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. श्याम चौगुले तिथे आहेत, चांगला बॅकअप दिलेला आहे. वा, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लेग बायच्या स्वरूपात. गणेश पाटील, संदीप, अंकुश, सोमनाथ
अशी फलंदाजाची लाईन अतिशय मजबूत आहे. धावसंख्या आहे ती 16. नंदू चांगली फलंदाजी करतोय. गोट्या यांचा तर दबदबा आहेच. जितेंद्र धुमाले उजाशीच्या बाहेर चेंडूला खिचून आणलेला आहे ऑन साईडला. तेथे दीपक चौगुले आहेत. झेपावतोय, फेकी चांगली करतोय. गोली की रफ्तार. कुठल्याही प्रकारे ते फरक पडत नाही भरतवर, कारण भरत यांची रनिंग बिटवीन द विकेट अतिशय तेज तर्रार, चपल, चित्त्याच्या गतीने, हरणाच्या गतीने. धावसंख्या 18. कुणीच भाकीत करू शकणार नाही, कुणीच भविष्यवाणी करू शकणार नाही की आजच्या दिवसातील कुठला संघ दावेदार ठरेल. आजच्या दिवसातील संघ वडूनगर ठरला, मात्र काल जो सामना संघ निवडला होता त्याच्या आणि आजच्या दिवसातील संघाचा हा सामना आहे. इथे मात्र चेंडू शॉर्ट पिच होता, हुक करण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगला तिथे आहे गोविंद. जोपर्यंत येईल तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होईल का? नाही. फलंदाजाला तसेच परतावे लागेल तंबूत. गणेश साठी प्रेक्षक वर्ग म्हणत असेल की तुझ्यासाठी आम्ही आलोय मैदानात, तुझीच फलंदाजी पाहायला आलोय मैदानात. इथे बघूया गणेशचं आगमन होते. धावसंख्या 9.50च्या सरासरीने 19. पहिल्या षटकात महेश काबूकर यांच्या 10, जितेंद्र धुमाळे यांनी 9 धावा खर्ची घातलेल्या आहेत. वीरू येतोय, वीरू अर्थात भीरू, दोन्ही नावांनी त्यांना संबोधले जाते. बारक्या पाटील अनफिट असल्याने या संघाचा हिस्सा होऊ शकले नाही आजच्या दिवसात. बारक्या पाटील यांनी एक वेल विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला मात्र ओळख निर्माण करून दिली होती आपल्या फलंदाजीच्या बळावर. त्यांच्या बंधूच्याच नावाने हा संघ खेळतोय विक्रम, त्यांचे बंधू, आणि ते त्यांच्या सोबत नेहमी पाठराखी म्हणून असतात. एक खेळाडू म्हणून त्यांनी खूप वर्ष योगदान दिलं. आज थोडेसे अनफिट आहेत वीरू. भरतसाठी राईट ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. बचाव करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, संपर्क झाला नाही, एष्ट्याही उद्ध्वस्त झाला नाही. किंचितसा एष्ट्यांच्या जवळून गेलेला हा चेंडू अतिशय वेगवान. तिन्ही गोलंदाजांची ओळख. वीरू यांचे चेंडू अतिशय वेगात असतात. प्रत्येक गोलंदाजाने काही ना काही वैशिष्ट्य धारण केलेले आहे, म्हणूनच तर वडूनगर संघाची गोलंदाजी इतकी धारदार आहे. परंतु गावदेवी पिंपळकर संघालाही कुठे कमी लेखता येणार नाही. त्यांची गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण दर्जेदार आहे. प्रेक्षकांना एक जबरदस्त सामना पाहायला मिळणारच आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये संदीप पाटील तिथे आहेत. संदीप पाटील अनेक वर्ष कबड्डी खेळलेले आहेत, चांगली पकड आहे त्यांची, त्याच्यामुळे चेंडू त्यांच्या हातातून सहज सुटत नाही. इथे क्रिकेटमध्ये सुद्धा ते चांगलं क्षेत्ररक्षण करतात सीमारेषे लगत. वीरू भरत गणेशसाठी, आणि या फलंदाजाची ओळख आहे मोठे फटके खेळण्याची. बघा, एक धावेसाठी स्वतःला धोक्यात टाकू इच्छित नाही गणेश. संतोष चौगुले आहे तिथे. मी आधीच म्हटलेलं आहे की या खेळाडूला संतोष चौगुले याला फक्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर संघात जागा असते. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाचा.
वीरू भरतसाठी राटमावर विकेट. मोठा फटका आहे ते बघूया. आहे संतोष चौगुले. इथे मात्र खेळ सुटतोय. शेवटच्या क्षणी धरणीला दान केला जातोय. मी तारीफ केली काय त्या क्षेत्ररक्षकाची आणि त्याच्या हातातून चुकी झाली काय. 2 धावा मात्र इथे फलंदाजाच्या खात्यात भरतच्या खात्यात जमा होत आहेत. धाव संख्या 23. एक धाव अतिशय महत्वाची आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. बघा जीवाची बाजी लावली जाते. घाम गाळले जाते एक धावेसाठी. फलंदाज असो क्षेत्ररक्षक असो की गोलंदाज. वीरू पुन्हा एकदा भरतसाठी. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू कॉट बिहाइंडचा जोरदार अपील केला जातोय. यष्टीरक्षकाच्या अपील मध्ये आत्मविश्वास पाहायला मिळतोय. काय निर्णय येईल बघूया. दोन्ही पंच चर्चा करतायत. विचार विनिमय करतायत. मदत घेतील एकमेकाची. काय घडलं तिथे आपल्या जागेवर जाऊन पंच काय निर्णय आपल्याला कळवतायत बघूया. सर्वांच्या प्रतीक्षा असतील निर्णयापर्यंत. स्तब्ध. पंच मात्र बोट वरती करतायत. इथे फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पंचांनी भरत यांना बाद ठरवलेलं आहे. डीजे वेळेच्या बाबतीत आम्हाला सहकार्य करा. वेगाने जा आपल्या तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या थांबलेली आहे 23 वर. 23. या विकेट नंतर संघाचे पाठीराखे थोडेसे स्तब्ध झालेले आहेत. गावदेवी पिंपळगड संघाचे ऋतिक पाटील कमलेश ही थोडेसे नाराज दिसत आहेत. त्यांच्या सोबत यंग पिढी आलेली आहे. तरुण खेळाडू आलेले आहेत हौसला वाढवण्यासाठी. नवीन फलंदाज नंदू. हे दोन्ही जे फलंदाज आहेत हे बिग हिटर म्हणून ओळखले जातात. गणेश पाटील यांची ओळख तर सर्वांनाच आहे. सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि एक बिग हिटर फलंदाज वीरू. नंदू मात्र फुटका चेंडू खेळून काढलेला. जितेंद्र धुमाले तिथे आहेत. एकच धाव. षटक क्रमांक 3 समाप्त झालेले आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. 8च्या सरासरीने. जय गावदेव ओढूनवगर संघ दमण दौऱ्यामध्ये 12 मध्ये क्वालिफाय झालेला आहे पहिल्या दिवसातून. आणि त्या संघाचे कर्णधार दीपक अरविंद पाटील यांनी या संघाला विक्रमस्फोट ओढूनवगर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. जसं मनोज ठाकरे सरांनी सांगितलं की प्रत्येक गावामध्ये अनेक टीम असतात आणि ते एकमेकांचा आदर करतात. एकमेकांबद्दल प्रेमाची भावना असते, स्नेहाची भावना. शुभागमन झालाय. संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. त्यांच्या माध्यमातून 40+ ची ही 6 दिवसाची प्रथम स्पर्धा आपण पाहता. आणि 40+ ला एक नवं रूप नवी संकल्पना ज्यांच्या माध्यमातून 2008 पासून. आणि कुंदनजी पाटील आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सन्माननीय श्री कुंदनजी पाटील साहेबांचं. संस्थापक अध्यक्ष 40+ संघटना आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळच्या अंतिम सत्रात गोविंद
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू स्ट्राईक रोटेट झालेली आहे. काय यष्टी रक्षकाची ही चूक गोलंदाजाला थोडीशी महाग ठरू शकते. धावसंख्या दुहेरी धावाने अवांतर एक वाईटच्या स्वरूपात आणि पळून काढलेले एक. धावसंख्या 26. काय घडेल आता. स्ट्राईक रुटेड झालेले गणेश ज्या स्ट्राईक साठी प्रयत्न करत होते ती आपोआप त्यांच्या पुढे चालत आलेली आहे. आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न केला होता गणेश. तिथे संतोष आहेत. इथे मात्र बघा फलंदाजाला बाद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता महेश काबूकर यांनी. एक धाव एक्स्ट्रा गेली तरी चालेल, मात्र गणेश सारख्या फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात आपण बाद करूया. यष्ट्यांवर चेंडू आदलत नाही आणि जीवनदान मिळालेलं आहे. 28. चेंडू शेष आहेत 5. 40 ची पार होईल का. 40 पर्यंत पोहोचल्यानंतर मात्र एक संघर्ष पाहायला मिळू शकते. इथे 35च्या आत ठेवतोय वडोदराकर संघ तर सहज विजय संपादन केला जाऊ शकते. संधी मिळत नाहीये गणेश पाटीलला गोविंद यांच्या गोलंदाजीवर फटकेबाजीची. सन्माननीय अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांच्या समक्ष तुम्हाला चांगला खेळ करण्याची संधी आहे. तुमच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी खेळ पाहण्यासाठी स्वतः अध्यक्ष साहेब इथे हजर झालेले आहेत. त्यांच्या समोर एक चांगला खेळ करून दाखवायचा आहे. संधी आहे गोविंदला, संधी आहे गणेशला, संधी आहे नंदूला. आतापर्यंत 6 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 30 धावांपर्यंत पोहोचली आहे धावसंख्या गोविंद. गणेश साठी इथे उंच उडालेला आहे. झेल हवेत क्षेत्ररक्षक आहे शेवटच्या क्षणी आणि इथे मात्र षटकार. याने पकडला होता मात्र स्वतःला रोखू शकले नाहीत, तोल सावरू शकले नाहीत आणि सीमारेषे बाहेर गेले. या षटकाराने आता मात्र उंची गाठली. धावसंख्या 36. इथे अपील पाचीचा शरीराला स्पर्श करून चेंडू नॉन स्टॉप सीमा रेषे बाहेर. चौकार. एक षटकार आल्यानंतर लगेच चौकार येतोय. आता खुश झालेले आहेत प्रेक्षक वर्ग गावदेवी पिंपळकर संघाचे. नशीब बघा कसे बदलतात, कसा खेळ बदलतोय, कसा सामना पलटवार घेतोय. कमलेश पाटील अतिशय खुश, स्माइल आली त्यांच्या चेहऱ्यावर. 12वे खेळाडू जेव्हा षटकार लागला तेव्हा स्वतःच ओरडले की षटकार आहे. म्हणजे किती ते हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर असतात बघा, एक्सरसाइज झाले असतात. काय झालंय, त्रिफळाची प्ले डाऊन झाले मला तर वाटते. या चेंडूवर बघूया कुणाची सरशी होते, गोलंदाजाची की फलंदाजाची. हा चेंडू दोघांच्यासाठी महत्वाचा असेल. मोठा फटका लागतोय तर नक्कीच गावदेवी पिंपळकर संघ मनोधैर्य वाढेल. हा चेंडू निर्धाव जातोय तर वडोदरानगर संघाचे मनोधैर्य वाढेल. हा चेंडू खरंच दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. शेवटच्या इनिंगचा शेवटचा चेंडूच महत्वाचा असतो असं नाही, पहिल्या इनिंगचाही शेवटचा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. तिथून दोन्ही संघाचं मनोधैर्य बदलण्यामध्ये खूप सारा वाटा असतो.
नवीन फलंदाज स्ट्राईकसाठी सज्ज प्रदीप. गणेश बाद झाल्यानंतर प्रदीप बघूया या चेंडूला कशा रीतीने खेळतोय. गोलंदाजाने चुकी केलेली डाव्या शीच्या बाहेर येईल चेंडू. अवांतर एक धाव वाईटच्या स्वरूपात. 41. धडपण दिसते, दबाव दिसते गोलंदाजावर, दबाव असेल फलंदाजावर, दबाव असेल क्षेत्ररक्षकांवर, कारण सामना तितकाच महत्वाचा, तितकाच सामना. आता मात्र खराब खराब गोलंदाजी. संधी दिलेली आहे फलंदाजा स्ट्राईक चेंज करण्यासाठी. इथे फटका बसू शकते. आता गोलंदाजाला स्वतःच्या चुकीमुळे स्वतःला संकटात टाकलेलं आहे. अवांतर एक धाव आणि पळून काढलेली एक धाव. धावसंख्या 43. धावसंख्या 43. गोविंद नंदूसाठी फुलटॉस चेंडू. एका टप्प्याने चेंडू क्षेत्ररक्षकाकडे जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव झाले का पूर्ण? काय झालंय तिथे? सुरेश घरत मला तर वाटते मागणी केलेली आहे थर्ड म्हणजेच बघूया. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. धावचीच्या स्वरूपात बघूया फलंदाज बाद होतोय की काय. आणि अशा रीतीने फलंदाज धावचित. दुसऱ्या धावेसाठी धावबाद आहे ना. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावचित आहे. एकंदरीत एक धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 11च्या सरासरीने 44 आणि 45 धावांचं आव्हान असेल 11.25च्या सरासरीने. संध्याकाळच्या सत्रात एक रोमहर्षक चित्तथरारक सामना तुमच्या समोर नक्कीच येणार आहे, शंका नाही. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे, तितक्याच क्षमतेचे, तितक्याच गुणवत्तेचे. बघूया शेवटचे सत्र कशा रीतीने रंगतदार होते, कशा रीतीने हा सामना पदोपदी कलाटणी घेतोय हे आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज ठाकरे सर. हॅलो हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम. संध्याच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व मान्यवर क्रिकेट रसिक खेळाडू या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. जय श्रीराम सर्वांना. ओल्या खेळाकडे आपण पाहतो की पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपन्न झालेला आहे सौरभ, आणि आपण पाहतो 45 धावांचं लक्ष इथं मात्र ठेवलेलं आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर संघासमोर. 45 धावेचा पाठलाग कशा रीतीने पार केला जाईल तुम्ही मॅच पाहताय. कालचा दिवस अक्षरशः मनोज सर गाजवला गावदेवी पिंपलगडच्या बाजूनं, आणि प्लेअर ऑफ द डे आपण नक्कीच गोट्याला दिलं. त्यानं वय वर्ष 65 असताना गोलंदाजी काय आणि मी क्रिकेट का खेळतोय हे दाखवलं. आणि आजचा दिवस महेशच्या नावावरती त्याच्या तुम्ही पहिल्या मॅचमध्ये 26, त्यानंतर 37, पहिल्या 22, टोटल जर पाहिली तर 85, आणि तो आज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट.
कोण जाईल. मात्र बक्षीस तर लागू दोन्ही टीमला आहे, पण मॅच खूप महत्वाची आहे. यस, अधिक महत्वाची मॅच आहे कारण आपण पाहतोय की इथवर आलेलं आहे, स्पर्धेमधून खाली आज जाणार नाहीये. पण अशा आकांक्षा प्रत्येक वेळी वाढत जाते. एक मिळाला का दुसरा मिळते, दुसरा मिळाला का तिसरा मिळते. जसं सायकलवरून बाईक, बाईकवरून फोर व्हीलर आणि फोर व्हीलरवरून मग हेलिकॉप्टरचा विचार करायला मागे येत नाहीये. म्हणजे जसं तुम्ही पुढे जाल तसे अशा आकांक्षा पुढे सरकत जातात. तर चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे ताबडतोब. आपण जर पाहिलं तर आपण उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ केला. जो कूलर आहे सन्मान्य चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे सर्वात उत्कृष्ट खेळ करेल त्या खेळाडूसाठी आजच्या दिवसातून महेश काबूकर यांचा विचार केला तर त्यांना जाते तो मान. आणि खरोखरच चांगली खेळी केली त्यांची. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला आजच्या दिवसातून. आणि आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर क्वार्टरमध्ये पोहोचलेले आहेत आणि विजयाचं समीकरण आहे ते 45 धावांचं. 45 धावा कशा रीतीने आता पार केल्या जातील. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता विक्रम स्पोर्ट वडनवगड टीमच्या बाजूनं महेशची विकेट खूप महत्वाची असेल. गावदेवी पिंपळकरच्या बाजूनं तो अटॅक करेल का त्याला एखादा गावदेवी पिंपळकरचा गोलंदाज थांबवला जाईल. कारण की आजच्या दिवसामध्ये प्रत्येक मॅच मध्ये त्यांना प्रमोट केलं. जी सलामीला आला सुरुवात कशा रीतीने असावी या महेशच्या बॅटमध्ये तुम्ही धावा पाहिल्या. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये 27, दुसऱ्या 26, त्यानंतर तुम्ही 37 पाहिल्या, त्यानंतर 22. ही मॅच खूप महत्वाची आहे. दोन्ही टीमला तर बक्षीस भेटणार आहे, पण पुढे कोण जाणार याच्याकडे लक्ष. अर्थातच टॉप 3 मध्ये कोण जाणार या दोन संघांमधून. यस, संपूर्ण दिवस बघितलं तर खूप चांगला खेळ झालेला आहे. परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये कुठेतरी ती एनर्जी असेल का हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे. कारण सलग आपण पाहतोय की 3 सामने खेळलेले आहेत. त्या अनुषंगाने इथं मात्र आपण जर विचार केला तर समोरील टीम गावदेवी पिंपळगर ही मात्र फ्रेश टीम आहे. दोघातील द्वंद्व युद्ध 45 धावांचं आव्हान आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, ताबडतोब खेळायला सुरुवात करायची आहे. या व्यासपीठावरती आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा साकारली जाते. खास करून आपण जर पाहिलं तर वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब या सामन्यांचा आनंद घेत असताना त्यांच्या समवेत आपण पाहू शकता या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे सल्लागार सन्माननीय सदानंदजी म्हात्रे साहेब अतिशय जवळीक कुंदनजी पाटील साहेबांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर चिंतामणजी पाटील साहेब असतील आणि आपण पाहिलं तर नितीनजी पाटील असतील, असे सर्वांनी ज्यांना खूप मेहनत घेतली आणि या स्पर्धेला मात्र आपण 4 चांद लावताना पाहतोय. आपण ज्यावेळेस इंटर करतोय आतमध्ये असं जणू काय असं वाटतंय की कुठेतरी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये आलो की आपण. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. बघा गावदेवी पिंपळकर वेळ तुम्ही खूप घेतला. फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला उभा राहायचे. 45 धावा सरासरी पाहिली प्रति षटकामध्ये 11.25. कोण जाईल या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये. अर्थातच सुपर 6 मध्ये तर दोन्ही संघ गेल्यात. कालच्या दिवसामध्ये गावदेवी पिंपळकर, आजच्या दिवसामध्ये विक्रम स्पोर्ट वडनवगड. मात्र इथून जिंकला तर मध्ये तुम्ही पुढे जाणार. अर्थातच सुपर 3 मध्ये त्याच्यासाठी चालले ही लढाई. तुम्ही पाहता या दोन टीम मध्ये कोण जिंकेल. 40+ ला एक नव्या दिशा, नव्या मात्र सराला सुरुवात होतीये. आजच्या स्पर्धेचा हा तुम्ही दुसरा दिवस पाहताय. निश्चितच वक्रतुंड महाकाय सूर्यकडे समपर्वा निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य सर्वदा. घेऊया गणरायाचं नाव, करूया वंदन आणि करूया खेळाला सुरुवात. प्रथम गोलंदाज देवीदास गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते. महेश आणि राजा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश काबूकर क्या बात आहे, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस पहिले चेंडूवर उडवण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, सॉफ्ट डिसमिसल. मोठा मासा गळाला आलेला आहे महेश यांच्या रूपाने. सेलिब्रेशन तुम्ही पाहता. म्हटलं महेशला बाद कोण करेल. आणि पहिल्या मॅच मध्ये 26, त्यानंतर 37, त्यानंतर 22. या मॅच मध्ये महत्वाच्या शून्यावरती बाद. विकेट घेतली कोणी. देवीदासनं पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. मोठा धक्का. ओयुटी फलंदाज बाद. डीजे हा संघ कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहतो काय सामने लक्षच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नाही इथेही आपण जर पाहिले तर पहिल्या चेंडूवरती एक चांगला गडी बाद केलेला पाहायला मिळतोय. खास करून असं म्हटलं जातं की जिद्दीचे पंख असलेला पक्षी
यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाहीये. त्याच्यासाठी लागते ती म्हणजे मेहनत, कसरत आणि संघर्ष. आणि संघर्ष या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, खास करून देवीदास यांच्या. आणि पहिल्याच चेंडूवरती मिळवली जाते सफलता. मोठी विकेट होती, कव्हरला फिल्डिंग असं वाटलं, मात्र त्याच्या हातामध्ये सोपा झेल होता, तो देखील कॅरी केला. फिल्डर तिकडे तुम्ही पाहिले भरत पाटील, हा जे सुटला असता मग काय. सर तरला क्रिकेट नाहीये सर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. इथं पाहूया काय घडतंय. या वेळेस सोडवलाय, हाय मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक येतो त्याखाली. आणि इथं मात्र दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल करेक्ट केला जातोय. अजून एक फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. 2 3 4 चौथ्यांदा झेल पकडला आणि तुझ्या में आया धक्के पे धक्का आणि किनेक विकेटचं पतन. OUT फलंदाज बाद झालाय. निश्चितच सौरव असं म्हटलं जाते की पहिल्या प्रयत्नात डाव चुकला तरी मैदान सोडायचं नसतं. आपण पहिल्या प्रयत्नात चुकला, दुसऱ्या प्रयत्नात चुकला, तिसऱ्या प्रयत्नात चुकला, परंतु जिद्द चिकाटीन संघर्ष सोडला नाहीये. संघर्षमय कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40+ चे तुम्ही पाहता संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्याकडनं जर विकेट हॅट्रिक घेतली तर देवीदासला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या. निश्चितच आपण पाहिलं तर काल 2 हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाले. तानाजी पाटील आणि आपण पाहिलं तर प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. आणि त्यानंतर 3 षटकार लगावत की तुम्ही विकेट हॅट्रिक घ्या. तुमच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. कुठल्याही फलंदाजाने षटकार हॅट्रिक कंप्लीट करा किंवा कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक. पाहूया पुढील चेंडू हॅट्रिक घेऊन येतोय देवीदास. सरसावतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. फील्ड प्लेस चेक केलं जात आहे. इथं मात्र आपण पाहतोय अजून एकही धाव स्कोर कार्ड वरती नाही आहे, परंतु 2 फलंदाज तंबूच्या आसराला गेलेले आहेत. सौरव पाहूया पुढील चेंडू टर्न होतोय गोलंदाज. इथं मात्र आपण पाहिला तर उजवेशी सोडून जातोय. पंच समांतर हात करून अवांतर धावेची खून केली जाते. 1 धाव अर्जित केली जाते. आता मात्र पाहूया देवीदास पुन्हा एकदा तयार होते. एक चांगला गोलंदाज गणला गेला आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी. भल्या मोठ्या संघासमोर ताकद दर्शवत असताना पाहूया पुढील चेंडू. अजून एक तोच चेंडू पाहायला मिळेल. व्हेरिएशन बदल करण्याचा प्रयत्न, वेगावरती नियंत्रण नाहीये. अजून एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती महेशची विकेट, त्यानंतर अनिलची विकेट. असं वाटतं देवीदास गोलंदाजी दमदार करेल. लाईन लेन दिशा भरकटला आणि लागोपाठचे 2 वाईट बॉल. स्कोर तुम्हाला बनवायचा 45 धावा धावपलकावरती. तुम्ही पाहताय 2. मॅच जिंकेल कोण, येणारे काही बॉल तुम्हाला सांगून जातील. वाईट हॅट्रिकला 1000 रुपये नाही, विकेट हॅट्रिकला आहे. गोलंदाज षटकातील पुढचा बॉल यावेळेस सोडवलाय. पाहूया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र सेफ लँडिंग झालेले आहे. चेंडू थांबेल का आतमध्ये? यस, बॅकअप केलेला आहे स्वतःनीच. इथं मात्र पाहिले तर आपण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. निश्चितच आवाज दिला जातोय व्यासपीठावरून की जो बक्षीस लावला आहे तो विकेट हॅट्रिक साठी आहे, तो व्हाईट बॉल साठी नाही. कारण बॅक टू बॅक 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले होतं. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 4 अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. देवीदास पुन्हा एकदा तयार होत आहे. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूंचा खेळ सोडला तर पुन्हा एकदा पाहूया. विनायक ऑन स्ट्राईक. यावेळेस सोडवलाय, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर जातोय. तोलून मापून मारलेला हा बिगिट षटकार. नक्कीच ते देखील सांगतात विक्रम स्फोट वडुडोबकर, विकेट जरी केल्या तरी आम्ही मॅच सोडणार नाही. त्यानं काय डीप स्क्वेअर लेगला हा सीमा पार ठोकला देवीदास, ज्यानं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्या. महत्वपूर्ण असं वाटलं क्रिकेटचा सीपॉर कमबॅक सीपॉर कंट्रोल करेल आणि त्याच्यावरती अटॅक देतोय. हम भी किससे कम नाही, विनायक सांगत ठोकला डीप स्क्वेअर लेग सीमा पार हा षटकार. यस, अप्रतिम फटका पाहायला मिळाला. संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. संधी चालून आलेली आहे, त्या सोनं करणं गरजेचं आहे आणि विनायक यास ही सुवर्ण संधी आहे संघासाठी हिरो बनण्याची. कारण 2 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी जुमेदारीची जी ताकद आहे ती दाखवावी लागेल विनायक यास. पाहूया धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे आपण पाहिली तर 10 धावे संख्येवरती. 1 षटकाराची मदत. पुढील चेंडू यावेळेस खोदून काढले. चेंडू ऑन साइडला दुरून क्षेत्राशी येईल, उचलला जाईल चेंडूला. तोपर्यंत अवसर आहे, वेल आहे 2 धावा कंप्लीट करण्याच्या आणि रनिंग विकेट इथे चांगली पाहायला मिळते.
आणि 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 45 धावांचं लक्ष जवळजवळ आपण जर विचार केला ना तर 11.25 च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करायची होती, परंतु आता मात्र आपण जर पाहिलं तर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. देविदासने आपण पाहिलं 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के दिले होते, परंतु कुठल्या प्रकारचा दबाव न घेता विनायक यांनी चांगली खेळली मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा आपण पाहू शकता समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली आणि इथं मात्र पाहायला गेले तर पंच फलंदाज आउट आहे. यस, फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. सरस स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. फलंदाजाला विनंती आहे की आपली जागा लगेच आपण घ्यायची आहे. धावा धावफलकावरती तुम्ही 13 पाहता. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि आता बनवायच्या 18 बॉल 32 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. मॅच इथून संपली नाही. पॉवर प्ले मध्ये थोडा महागडा ठरला. देविदास पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट. त्यानंतर असं वाटलं तो कमबॅक करेल, मात्र त्याच्यानंतर त्यानं धावा खर्च केला. 4 बॉलमध्ये 13. नक्कीच त्याला 2 विकेट महत्वपूर्ण, 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाली. 18 बॉल 32 धावेची गरज आहे. बघा पंच प्लीज लगेचच फिल्डिंग लावून घ्या. मॅचचा रिदम तोडू नका. फिल्डिंग करा टीम गावदेवी पिंपलगर. मॅचचा रिदम तोडू नका, लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 18 बॉल 32 धावेची अजूनही गरज आहे. विनायक ज्याच्या बॅट मधनं षटकार आला तो देखील बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. काय गरज होती का विकेट टाकण्याची? एकतर विनायक चांगला परफॉर्मन्स केला होता, त्याची विकेट गेली. धावा धावफलकावरती 13. धावा स्कोरबोर्ड वरती. 18 बॉल 32 धावेची अजूनही गरज आहे. फिल्डिंग लावून घ्या बघा प्लीज. सहकार्य करा गावदेवी पिंपलगर. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला गणेश. चांगला खेळ केला काल गणेशनं देखील. दुसऱ्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मध्ये 3 षटकार आले. ते षटकार मात्र गावदेवी पिंपलगर पुढे सरसावले. खूप चांगली बॅटिंग झाली काल गणेशच्या माध्यमातून. आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. 18 बॉल 32 धावेची आता गरज आहे आणि स्ट्राईक केला फलंदाज तुम्ही पाहताय जितेंद्र. जितू तुम्ही पाहता षटकातील पहिलाच बॉल. उडवला बॉल. नो मॅन स्लाइस मध्ये. तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 आणि 2च्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 2 न स्कोर पुढे जात असताना 15 या कड्यावरती मोठा फटका खेळण्याचा अभ्युदय जरूर राहिला. नो मॅन स्लाइस मध्ये बॉल पडला. 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं 15 धावा धावफलकावरती. गणेश आला या षटकामध्ये. जितून अकाउंट खोललाय 2 न. त्याच्यानंतर तुम्ही राजाला पाहता जो सलामी मिळाला, त्यांना एक देखील बॉलचा अजून खेळ केला नाही. या षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी प्लॉट. काऊ कॉर्नर सीमा पार फ्लायटेड माटीड षटकारचा. या षटकातील पुढचा बॉल. बॉल खूप चांगला लेग ब्रेक होता. पडल्यानंतर बाहेर निघाला. फिगर रोल केले. डॉट बॉल आला. धावा धावफलकावरती स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 21 या कड्यावरती
21. आणखीन एक लांबच पल्ल्याचा ठोकला जीतूच्या बॅट मधनं. या ओव्हर मधला दुसरा षटकार. सेमीफायनल म्हणजे आज गटातून निघला कसा यांच्याशी खेळला तसा यांच्याशी तो खेळला. तो खेळेल म्हणजे तो डायरेक्ट ती जर उद्या यांची मॅच यांची जिंकल तर डायरेक्ट फायनलला बसतील असं. जे फिल्डिंगला वॉर्निंग दे, पटापट फिल्डिंग लावा. चला लगेच आता फिल्डिंग लावून घ्या प्लीज. गावदेवी पिंपळकर वेळ कमी घ्या. धावा पलकावरती षटकाराच्या बरोबरीनं 27 धावा पलकावरती तुम्ही पाहता. गणेश च्या या षटकामध्ये 4 बॉल 14 धावा खर्च केल्यात. चांगली बॅटिंग करतोय जीतू. आणखीन एक उडवला फिल्डर ते फक्त बनतील प्रेक्षक पाहतच राहिलेत. ठोकला लागोपाठचा दुसरा. या ओव्हर मधला तिसरा षटकार. धावपलकावरती तुम्ही पाहता गणेश जसा आला त्याच्यानंतर जीतूची बॅट इथे मात्र बोलतीय अब किस्से कम नाही. त्यानं ठोकला लागोपाठचा षटकार. का बॅटिंग दमदार राहिली आहे. खूप चांगली बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल उडवला. इथे बॉल चाललाय तुम्ही पाहता मिड ऑफला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं जात आहे. तुम्ही पाहताय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 35 धावा. आता मात्र उर्वरित 12 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज आहे. असं वाटलं होतं सामना कुठेतरी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु या रंगतदार स्थितीला मात्र उधळून लावलं जितू यांनी. कारण त्यांच्या बॅट मधून 3 मोठे फटके षटकार पाहायला मिळाले आणि गणेश यांचा खऱ्या अर्थाने खरा समाचार घेताना पाहायला मिळाला. तब्बल 22 धावा कुठून काढल्या या ओव्हरमध्ये आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 लागली गेली आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची गरज आहे. 18 बॉल 32 धावेची गरज. या षटकामध्ये 22 साल्यात 3 षटकार का बॅटिंग केली. महेश बाद झाला, अनिल बाद झाला, विनायक बाद झाला असला तरी माझ्यामध्ये जिद्द चिकाटी आहे. हे सांगतात ही मॅच तेवढीच महत्वाची आहे. मी देखील खेळू शकतोय आणि तोच खेळ नावाप्रमाणे तुम्ही पाहताय जीतू 3 षटकार त्याच्या निश्चितच आपण जर विचार केला तर कुणा एका खेळाडूचा हा खेळ नाहीये. सांघिक खेळ करावा लागतोय. एखादा कमजोर पडला तर दुसऱ्याने येऊन ती बाजू सावरायची असते आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर अनिल, महेश आणि आपण पाहतोय की विनायक हे कुठेतरी अपसेल ठरल्यानंतर मात्र दाखवून देतो आय कॅन डू ची वृत्ती. मी करू शकतो आणि मी करून दाखवू शकतो हे मात्र दाखवत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जीतू 22 धावा धावफलक वरती जमा केल्या. वैयक्तिक पाहायला गेलं तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धाब्यांची गरज बाकी. अंकुश येते पहिले गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र पाहायला गेलं तर 10 धावा रोखायच्या 12 चेंडूंमध्ये. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र कमजोर फटका. फलंदाज बाद होतोय राजा झेलच्या स्वरूपात. इथून देखील 10 धावेची गरज आहे. 12 बॉल मध्ये 10 धावेची गरज. पहिल्या बॉल वरती विकेट आलाय तुम्ही पाहता. चला वेळ कमी खर्च करायचा आहे. फलंदाजाला विनंती आहे की आपण या आणि आपली जागा लगेच घ्यायची आहे. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाहीये अजय यास आणि आपण पाहतोय की कुठल्या प्रकारची धाव न जमा करता मात्र तंबूच्या आसराला गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक गडी बाद केलेला आहे आणि इथनं मात्र
अशी जर गोलंदाज झाली तर येणाऱ्या कालामध्ये कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते, कारण क्रिकेटचा असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू हाताला जात नाही काय घडेल सांगू शकत नाहीये. एक्झिट पोल अनुमान जरूर लावू शकतोय की मजबूत स्थितीमध्ये विक्रम स्पॉट वडूनवगर आहे, परंतु बाजी चेंज करण्याची संधी सुद्धा आहे, कारण आपण पाहते वार पलटवार क्रिकेटचा नेहमीच खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जेवढा लवकर सरडा रंग बदलत नाहीये त्याहून अधिक गतीने क्रिकेटचा खेळ हा आपण पाहतोय की रंग बदलताना पाहायला मिळतोय. अंकुश पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्गवरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस दिशा दिलेल्या पॉईंटच्या रिझन मध्ये पाहूया. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चेंडूला उचलला गेला आहे. दोघांमधील तालमेल चांगला आहे. नो एस वेट हे चोरटी धाव घेण्याचं सूत्र आहे आणि ते पाळलं गेलं आणि आपण पाहतो एकच धावेपेक्षा अधिक काही नाहीये. आता मात्र आपण जर पाहिलं तर 9 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 10 चेंडू आणि 9 धावा. स्लोली बट आपण जर पाहिलं तर या 2 ओव्हर नंतर विजयाच्या जवळ जात असताना पाहायला मिळत आहे, परंतु सांगता येत नाहीये काय घडेल काय बिघडेल. पाहूया. यावेळेस बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस धरला होता, परंतु कही पे निगाही कही पे निशाणा. चेंडू मात्र निघून गेला एस्टिरकच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही सौरभ, निर्धाव जे होते सांगता. पुन्हा एकदा पाहूया. अंकुश तयार होते गोलंदाजी मार्गवरती. जिद्द चिकाटी संघर्षमय वातावरण तयार केलेलं आहे, परंतु त्यामध्ये या खराब चेंडूची हाताळणी पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिलेला आहे, कारण खेळपट्टीच्या बाहेर पडलेला हा चेंडू आपण पाहतोय. अतिशय दक्ष पंच आणि नो बॉलचा इशारा. 1+1 अशी या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या पाहतोय आपण या 2 ने पुढे सरकते. 38 धावा. 7 धाव्यांची गरज आहे आणि 9 चेंडूंचा इथं मात्र खेळ बाकी आहे. 9 चेंडू 7 धावा. काय घडेल पाहूया. एक खराब चेंडू आणि पूर्ण जी ओव्हरचा जो किरकिरा होऊन बसलेला पाहायला मिळतोय. एखादी छोटीशी चूक किती महाग पडते पाहू शकता. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू आपण पाहतोय की लॉंग ऑफच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल्स होते. चेंडू डीप मध्ये उचलला जातोय. 2 धावांचा अवसर होता आणि त्या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातात. 5 धावांची आवश्यकता इथं मात्र विजयासाठी. आपण पाहतोय की इथं मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही आहे. जेवढे तुम्ही ग्राउंडेड शॉट खेळाल तेवढं तुमच्या संघासाठी फायदेशीर आहे. परंतु पाहूया अंकुश अजूनही चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळेल का आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच घेऊन जाईल का. यावेळेस पाहू शकता आपण हलक्या हाताने खाली रिझन मध्ये खेळून काढलेला आहे. अतिशय शांत चित्ताने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना इथं मात्र पाहिलं तर 2 धावा वसूल केल्या जात आहेत. अजूनही आपण पाहतोय की 3 धावेची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 42 या अंकावरती नेऊन ठेवलेली आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. 3 धावेंची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक बाकी आहे. गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. कुठेतरी आपल्या लाईव्ह मध्ये चुकी पाहायला मिळते आणि मित्र हो, जीवन असो की खेळ असो, चुकी दिसते ना तर एक पाऊल मागे या आणि पुन्हा सुरुवात करा. तेच काम. पुढील चेंडू. यावेळेस बॅटची वडील गाडा घेतली होती, परंतु आपण पाहतोय शॉर्ट थर्डमॅनच्या रिझन मध्ये कलेक्ट केला जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र विजयाचं समीकरण सर्व आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 2 धावांचं आहे. शेवटचं अंतिम षटक पाहायला मिळतंय आणि आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ज्याने खूप चांगला खेळ केलाय विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाने आणि त्याहून अधिक खेळ इथं आता मात्र पाहायला मिळते या 2 संघादरम्यान. ज्याने कालच्या दिवसामध्ये सर्व संघानं सलोकी पलोकडून सोडलं होतं त्या संघाला इथं मात्र नमवावं लागलं, शमावं लागलं आणि आपण पाहतोय की मजबूत स्थितीमध्ये पोचला गेला आहे विक्रम स्पोर्ट वडूनगर. क्या बात आहे. कालच्या दिवसामध्ये ज्याने सर्वोत्तम गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहायला मिळालं वय वर्ष 65 असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो. गोट्या यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. या 2 धावा थांबवेल का, आपल्या संघाला विजय मिळून देईल का, की विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाला अजून विजयाची प्रतीक्षा करायला लाभेल. पाहूया. गोट्या गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहे, सज्ज होत आहे. पुन्हा एकदा पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पहिल्या चेंडूवरती विनिंग फटका. चेंडू थांबत नाही, जात सीमा पार आणि अप्रतिम विजय संपादन करतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर.
हार्ड लक टफ लक खूप चांगली मेहनत घेतली गावदेवी पिंपलगर, परंतु हाती काय लागलं नाही, काय हरकत नाही आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ करा आणि तिथं आपली जी ताकद आहे ती दर्शवा. धन्यवाद.